गजा महाराष्ट्र 24 न्यूजच्या बातमीचा दणका. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणारा शिक्षक अखेर निलंबित. भंडारा जिल्ह्यात विद्येश्वर मंदिरात घडलेल्या घाणेरड्या प्रकारावर गजा महाराष्ट्र 24 न्यूजने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. पावणी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सहाय्यक शिक्षकावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून बातमीचा थेट परिणाम दिसून आलाय. मिळालेल्या माहितीनुसार वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक अनिल कुमार जगन यांच्यावर एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा संतापजनक आरोप समोर आला होता. या धक्कादायक प्रकरणामुळे पालक, ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. शाळेसारख्या पवित्र ठिकाणीच असा प्रकार उघड झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. या गंभीर घटनेला गजा महाराष्ट्र 24 न्यूजने ठळकपणे वाचा फोडत प्रश्न उपस्थित केलाय. निरागस विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रक्रमाने मांडल्यानंतर प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला. त्यानंतर पंचायत समिती पावणीचे गट शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून 10 मार्च 2026 रोजी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या अहवालात संबंधित शिक्षकाविरुद्धचे आरोप प्राथमिकदृष्ट्या सत्य असल्याचं निष्पन्न झालंय. या अहवालाची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांनी संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासनानेही कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. माहितीनुसार शिक्षक राऊत यांनी आपल्या कर्तव्यावर कसूर केल्याचे तसेच नैतिक अंधपतनाचं वर्तन केल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम 1964 मधील नियम 3(1) अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात अनिल कुमार राऊत यांचे मुख्यालय पंचायत समिती तुमसर येथे निश्चित करण्यात आले. मुख्यालयाबाहेर जाण्यासाठी त्यांना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच निलंबन कालावधीमध्ये त्यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर अतिरिक्त दोषारोप ठेवले जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान त्यांना नियमानुसार केवळ निर्वाह भत्ता व पूरक भत्ते देय राहतील. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली. शाळेसारख्या संवेदनशील आणि पवित्र ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेशी खेळ करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय. या घटनेनंतर पालकांमध्ये अजूनही संतापाचं वातावरण असून दोषींवर आणखी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. बातमीने आवाज उठवला, प्रश्न विचारले, प्रशासनाला जाग आणली आणि अखेर कारवाई झाली. हीच आहे गजा महाराष्ट्र 24 न्यूजच्या बातमीची ताकद आणि इम्पॅक्ट. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा.